मवाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् विज्ञानरोचिः परिपूरितान्तर्बाह्याण्डकोशं हरितोपलाभम् तर्काभयेतं विधिशर्वपूर्वगीर्वाणविज्ञानतमानतोऽस्मि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अशेषवाग्जाड्यमलापहन्त्री नवं नवं स्पष्टसुवाक्प्रदायिनी ममेह जिह्वाग्रसुरङ्गनर्तकी भवप्रसन्ना वदने च मे श्रीः बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत् अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजेतापत्रयापहम् तपस्वाध्यायशुश्रूषा कृष्णपूजारतं मुनिं विश्वेशमिष्टदं वन्दे परिव्राट्चक्रवर्तिनम् रामपादाब्जसंलग्नं शान्तं दान्तं प्रियं वदं विद्याधीशगुरुं वन्दे मृदुपूर्वं प्रभाषिणं श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् ॐ श्रियः कान्ताय कल्याणनिधये निधयेऽर्थिनाम् श्रीवेङ्कटनिवासाय श्रीनिवासाय मङ्गलम् ब्रह्मरुद्रादिवन्द्यं त्वां भजे वेङ्कटनायकम् निवारयाश्वनिष्टानि साधयेष्टानि माधव ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् आम्ही कालच्या दिवसाक व्यंकटेश महात्म्याचे भविष्योत्तर पुराणाचे अंतर्गत जावन आशिल्ले व्यंकटेश महात्म्यांतू चारी युगांतू चारी नाव कसले आयले कृत त्रेता द्वापर कलियुगांतू वृषभाचल अंजनाचल शेषाचल आणि व्यंकटाचल म्हणून घेऊन क्रमेण हे चारी नाव कसले आयले ते तुम्ही सर्वांनी श्रवण केले. तदनंतर कश्यपादी महर्षी सर्व यज्ञ निरत जाल्लेले तेदना हे यज्ञ कोणाक समर्पण करताची म्हणून नारदान प्रश्न केलेले तेदना भृगु महर्षीक सर्वोत्तम कोण जगन्नियामक कोण जगत्याचे सृष्टी स्थिती लयकर्ता कोण तक समर्पण कोरका तो सर्वोत्तम कोण म्हणून निर्णय करचे खातीर भृगु महर्षींक आपोवन त्या जबाबदारी दिले. भृगु महर्षी सत्यलोका वचुनु कैलासा वचुनु तदनंतर मुकारी वैकुंठादलरी वचून परीक्षा करून येऊन अंत्यारी विष्णु सर्वोत्तम साक्षात सर्वोत्तम विष्णूची कसनेची यज्ञाचे फल एक यज्ञ भोक्ता तोची यज्ञपतीवर केन तोची अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च कृष्णानं सांगून घेतील असं खंचे यज्ञ करा अंत्यार त्या सर्व म्हाका येऊन पावता म्हणून म्हणलेलं असं म्हणताना परमात्मा विष्णु सर्वोत्तम तदनंतर लक्ष्मीदेवी तदनंतर ब्रह्मा वायू तदनंतर तांगेले बाईल सरस्वती भारती तदनंतर गरुड शेष रुद्र अशी हे तारतम्य प्रकार
आम्ही देवालय अनुसंधान कोरका इतर देवता आराधन कोरका अश म्हणून घेऊन भृगु महर्षीनं त्या आमगेल तसले सामान्य मनुष्यांक अज्ञानींक कोळची कतीर ह्या विषयू स्थापन केले मुकारी लक्ष्मी भृगुना पादप्रहार केले म्हणून घेऊन लक्ष्मी वैकुंठ सोणू ती करवीरपुरा वचून राबता करवीरपुरा म्हणारी कोल्हापूर आईच्या दिवसाचे कोल्हापूर कसन असं थंय वचून घेऊन लक्ष्मी सन्निहित जाता ताक एक कारण अस भद म्हणारी तीन प्रेम कलह केल्लेलं म्हणके नटन कोरनो सोण चमकलती त्याला भद म्हणारी त्या कोल्हापुरांतो कोल्ह नामक राक्षस असेल एकलो तेव्हा राक्षस कसं करत असेल म्हणून म्हणारी अनेक स्त्रियांक अपहरण करून बरं घेऊच असेल काही ताण सो त्या क्षेत्र असेल पुराजनानं शरण जाल्लेलं तेदाना लक्ष्मीक तीन म्हणले हाव त्या कोल्हाक संहार करता कोण कोणाला अपहरण झाला त्या पुरा हाव पुन्हा वापस तुमक वापस त्या पुरा स्त्रियां घरा येऊच ते शाव करता म्हणून तिने आश्वासन दिलेलं त्या प्रकार हंगे एक न्यावान करून सोण आयली वैकुंठ कोल्हापुरा येऊन थंय कोल्ह नामक राक्षसाक संहार करून थंय सन्निहित झाली अशी परमात्मान कसन केलंय वैकुंठ सोणू तोवर केना जगन्नाटक सूत्रधारी मुकाबाईचे सर्व कार्य दावका म्हणून घेऊन नटन करताची तोवर केन भूलोका आयलो भूलोका येऊन खै राबलो आईच्या दिवसा आम्ही व्यंकटाचल म्हणून कसन म्हणताची थंय आईल परमात्मा त्या व्यंकटाचलाचे आईच्या दिवसाचे कसन आमका पर्वत दिसता ताचे महात्म्य कसन आहे म्हणून घेऊन शतानंद महर्षी सांगताची साक्षात शेषावतारोसौ सर्वधातु विराजितः हे सगळे पर्वत कसन असा साक्षात शेषावतार काय शेषूच त्या पर्वताकारार राबला काय तिथलं मात्र नाही वदनम वेंकटगिरी नृसिंहाचल मध्यमः वदनम ताजी तोंड सगळे पर्वताचे तोंड कसन असा त्या व्यंकटगिरी नृसिंहाचल मध्यमः ताजे मध्यभाग कसन असा त्या पर्वताचे ह्याची अहोबिलकै आणि ताजे अधोभाग कसा नसा श्रीशैल पुच्छभागस्तु पुच्छभाग माक्षीच भाग कसा नसा त्या श्रीशैल काही अशी सर्व वृक्ष समाकीर्ण सर्वधातु विभूषित नाना तऱ्हाचे वृक्षान सुशोभित झाला त्या पर्वत खंच वृक्ष नामुण्णा अनेक तऱ्हाचे वृक्ष पारिजातैः तिंतणी जंबू मंडलैः अनेक तऱ्हाचे वृक्षान सुशोभित झाला हे वृक्ष आम्ही केवळ वृक्ष म्हणून मात्र लेखचे नाही म्हणताची आम्ही त्याला रे पर्वतारोहण करत म्हणताना त्या श्रीनिवासाला दर्शनावत्त म्हणताना थंय त्या पर्वतांत असे एक एक रूकवर केना म्हणताची तरवो दैवतगणाः सकल देवता वृंदची त्या रुक्का रूपा राबले काही थंय त्या आमक अनुसंधान येऊ का तिथलं मात्र नाही मृगाश्च ऋषिपुंगवाः मृग हांगा थंय 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 प्राणी धावताची मांकड पळोचे मिळता अनेक प्राणी आमक पळोते मिळताच त्या प्राणी आणि खंचे नाही प्राणी म्हणून आम्ही अनुसंधान करचे ना काही ऋषय हा अनेक श्रेष्ठ ज्ञानी कोणासाची ऋषी कोणासाची त्यांनी त्या मृगरूपार थंय विचरण करत असाच काही हे त्या पर्वताचे महात्म्य पितरः पक्षिणः सर्वे पाषाणा यक्ष किन्नराः पक्षी पूरा आकाशावर घुंचे उपचे पक्षी पूरा पक्षी मात्र मी अनुसंधान करचे ना काही पितरः पक्षिणः पितृदेवतेची पक्षी दावून थंय घुंत साच म्हणून लेखा काही तिथलं मात्र नाही पाषाणाः यक्ष किन्नराः यक्ष किन्नर हे पूरा थंय फात्तोर दावून घेऊन बसले काही पळया म्हणताना हे देवतामय हे पर्वत हे अनुसंधानार आम्ही त्या पर्वतारोहण कोर का म्हणून घेऊन सांगता मुखार त्या पर्वता वैर गेल तक्षण अद्भुत गंगारे सकल तीर्थाक मूल स्थान दावन असेल तसल स्वामी पुष्करणी नहींचे महत्व वर्णन करताची गंगादि सर्व तीर्थानां जगन्भूमिर्विजा जगज्जन्मभूमी विराजते सकल गंगादि तीर्थाक हे मूल स्थान काही जन्मभूमी विराजते तिथलं मात्र नाही धनुर्मासांत आईच्या दिवसातलरी तिरुपतींत विशेष आराधन जाता त्या स्वामी पुष्करिणी तीर्थांतू स्नान कोरका म्हणून धनुर्मासाचे द्वादशीक सकल देवता वृंद दलरी तांनी दलरी इच्छे पावताच काय आम्ही थंय वचून स्नान कोरका म्हणून घेऊन म्हळ्यार त्या कालाक सकल देवता वृंद येऊन थंय स्नान करून वता म्हणताना आम्ही दलरी त्या काला स्नान केलेल्या कडेन विशेष फल असा कांक्षन्ति देवता सर्वाः मज्जनं तज्जले शुभे धनुर्मासी सिते पक्षे द्वादश्याम अरुणोदये असले स्वामी पुष्करणी तीर्थ ते स्वामी पुष्करणी तीर्थ म्हणून म्हणरी रामोपि तत्र स्नानेन नीतां सीतामवापः रामांदलरीची तो येऊन स्वयं राम थंय स्नान करून मुखारी सीतेक प्राप्त करून घेतले म्हणून घेऊन उल्लेख येता तसले स्वामी पुष्करणी तीर्थ धरणीम आलिंग्य तत्रैव आस्ते पिप्पलराजिते त्याची स्वामी पुष्करणी तीर्था लागीची
वराहदेव साक्षात परमात्माला अवतारो नारायणाला अवतारो तो धरणी आलिंगिते धरणी देवी सहित जाऊन थई वराह असं तुम्ही आईच्या दिवसा गेल्यार थई पोळोच्या मिळता त्रिकोटी तीर्थ जातीनाम जन्मस्थानम सभूधरः त्रिकोटी तीर्थाक जन्मस्थान काही ह्या स्वामी पुष्करणी तीर्थ तसल श्रेष्ठ तीर्थ हंगा परमात्मा आईलो त्या व्यंकटाचलाक येऊन वैकुंठादधिकं मत्वा विचचार इतस्ततः वैकुंठा की नामक श्रेष्ठ म्हणून आलोचन करून तो विचारण करतस काही पडया देवाक हे अनुसंधान असा वैकुंठा की ना ह्या चढ माके इष्ट म्हणून त्याची येऊन विचारण करतस तसले श्रेष्ठ भूवैकुंठ म्हणून प्रख्यात झालेलं तसले हे व्यंकटगिरी परमात्मा आईला येऊन खै की खै एकडे निप्पून बसका म्हणता गेला गले निप्पून बसा जाग मिळतं तक्का न प्राप किंचिदास्थानम गुहनार्थम रमापती घूलो 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 परिभ्रमण करतस खै तक स्थळ मेळणी अंतो अंत्यारी तका दक्षिणे विमलम दिव्यम वल्मीकम दृष्टवान मुदा एक हुत्त दिसले देवाक श्रीनिवासाक त्या हुत्ता भितर वचून बसलो तीन त्रिणी व्यक्तमूलस्थम भगवान जगदीश्वर एक चिंचा रूक त्या चिंचा रूका म्हणून एक हुत्तो त्या हुत्ता म्हणून तो हुत्ता भितरी तत्र लीनो भवद्धरी तथय लीन जाऊन बसलं काही कित्या म्हणा रे त्या काला कनिके द्वापर चलतं असं कलियुग आरंभ दायनी द्वापर युग अंत्य दावच्या कनेक 10,000 वर्ष असं परमात्माला आलोचन केलंय 10,000 वर्षपर्यंत हा ह्या हुत्तांतो बसता तदनंतर हा बाहेर प्रकट जाता कलियुग आईल तक्षण प्रकट जाता म्हणून आलोचन करून थई तो हुत्तांत लीन झालो त्या कालाक त्या देश 10,000 वर्ष झाले थई हुत्तांत लीन झालो चोल देशाचे रायू त्या चोल देशाल रायाचे तगेले आधिपत्य त्या भूखंडाक तगेले शासन त्याची शासकु पुराकडेन ताणे शासन कोरचे स्थळार पुराकडेन अवतारम समापन्न नागकन्योदरे तथा नागकन्येक दल्लल काही हो चोल राजू हो खै शासन करतसिलो थै सर्वत्र सुभिक्षा क्षाम म्हणणा समृद्ध दावन असेल तसल राज्य असल स्थलांतो असल कालाक तस्मिन् माले विधि साक्षात अनुरूपी समागतः ब्रह्मधेनो पालिकाभूत गोपाली कमलालया देवा लील पळया देवतई हुत्तांत बसला मुकावैल सर्व कार्य दावका तजकतीर लक्ष्मी सोण घेऊन कोल्हापुरा गेलेली आत्ता एक रूपार येता खंची रूपार येता म्हणून हे चोल राजाला येता खंची रूपार येता ब्रह्मा धेनु शिवो वत्सः ती एक गोपालिका दावन येत काही गोरवांकनी पुरा पालन करची तसल एक गोपालिका दावन येता येत म्हणताना ती एक धेनु एक गायक आणि एक वासरा घेऊन येता गाय कोण म्हणून म्हळ्यार ब्रह्मा धेनु शिवो वत्सः साक्षात ब्रह्मदेवूची ते गाय दावन आयला देवाल सेव करच्याक श्रीनिवास हांगा आयला भूवैकुंठ आयला सेव कोरका म्हणून घेऊन ब्रह्मा धेनु दावन ब्रह्म आयला वास्त्र दावन रुद्र आयला काही गोपालिका दावन लक्ष्मी आयल्या सीधा त्या गायक आणि वासराक घेऊन पश्यंती पतिमार्गंतो चोलराजानमभ्यगात चोलराजाला घर आयली आस्थान आयली येऊन ती म्हणता रायाक राजन पळ्या हे गायी आणि वासर हे गायी इतलं बहु क्षीरप्रदा इतलं दूध दित की भरपूर दूध दिता तू सामान्य इतर गोरवा म्हणके म्हणून लेखू नका अत्यंत श्रेष्ठ गाय है दूध मात्र दिवचे नाही तू कसकसन दाय कामधेनु असेल म्हणके कामान दोग्धी कसन दाव का त्या सर्व दिवची असेल गायी त्या सामर्थ्यास तू इतर गोरवा मोठो हक्क दबर नका हक्क थोडे स्पेशल केअर घ्या हक्क विशेष दावून घेऊन हज्जा आराधन कर तू प्रतिनित्य त्या दूध दिता पळी तू कामधेनुसी है म्हणून घेऊन ती लक्ष्मी म्हणता तो राय म्हणत काही कितलं हक्क मौल्य कितल्या हा दूध देऊन घेता म्हणून म्हणाल काही ती म्हणता पळ्या हक्क मौल्य ना मौल्य बांधूच तसल गाय नाही है वास्त्र नाही है हाव तुक दिता तू दबर घ्या जायत घेतली ताणे ततो बहुक्षीर प्रदाम ताम सह पुत्रार्थमकरोत्तदा पळया आमक कसने एक नवी वस्तू मिळली तक्षण आमगेल मन कसने म्हणारे आमगेल उपभोगा खातीर आम्ही उपयोग करताची ह्या राजाक तशी जाले नवे गाय आयला बहुक्षीर प्रदा अत्यधिक दूध दिता अमृत सदृश दूध दिता म्हणून कळली तक्षण ताण त्या दूध देवाक अभिषेक कोरया म्हणेल मन येनी तका देवाक समर्पण कोरनो कडेर हाव दूध घेऊया म्हणून मना येनी ताण कसन केल्या म्हणून म्हणे पुत्रार्थम अकरोत पुत्ताल कतीर दवरले इतर गोरवा किना लायक दूध दित नव्हे मिगल पुत्ताल कतीर असो म्हणून पुत्ताल कतीर दवरले ताण ह्याची पळया आमका कसन दिसता देवू संपत्त दिता त्या संपत्तो पुन्हा मिगल कार्या खातीर सद्विनियोग करत की हो म्हणून घेऊन विचार करत काही देव करतस वय म्हणून जाल्यार आनी के
भरपूर संपत्ती दिता. आम्ही आमगेला स्वार्था खातीर आम्ही संपत्त आम्ही उपभोग केल्यार परमात्मो त्या सर्व संपत्त पुन्हा हरण करता. पण आम्ही संपादन केलेला हक्का तिन्ही गती दानम भोगः नाशः तिस्रः गतयो भवन्ति वित्तस्य. संपत्त अधिक जालेल तशी आम्ही दान करू का काही दान प्रवृत्ती येऊ का काही दानम हे एक वाट दान करणी म्हणून जाल्यार कनिष्ठ पक्ष आम्ही भोग करू का काही आमगेले उपभोगा खातीर आम्ही उपयोग करू का काही त्यावर केन करणी म्हणून जाल्यार नाशः ह्या दोन्ही करणी म्हणून जाल्यार दुड्डू दवरलेल तशी दवरली वय म्हणून जाल्यार ते एक ना एक रितीर नाश जाता. आमकां कळय ना तशी नाश जाता काय म्हणटा देवाना संपत्त आम्ही दिल्लेले सद्विनियोग करून घेऊ का अशी हिक्का हिण्या लक्ष्मी ती गोपालिका जावन येऊन ह्या धेनू आणि एक गाय आणि वस्त्र दिता जाल्यार हो पुत्ताल खातीर म्हणून दवरता. पुत्ताक दूध मेळटा म्हणून कसन करता त्या गायी एक पण दूध दिवची पुरा दिल्या कडरांनी दूध दिवची राबेल्या. सा गौर गच्छति नित्यं वै रमानाथम विचिन्वती दूध दिवची राबेल्या मुकारी खंचे कार्या खातीर त्या गाय आयला आता त्या गायी प्रतिनित्य सोदून वच्ची काही पर्वता वैर वचोनो श्रीनिवास खई असं म्हणून घेऊन त्या गायी मात्र नाही त्या जीवास्त्रावर केन घेऊन अनेक सहस्र संख्याक गोरवांकनी पुरा घेऊन कित्या मला सकाळी सोडत असेल तो गोपालक पळोच्या केकळ गोपालक आशिलो पुरा चर्चा सोडत असिलो वचून सांजवाळ येत असिला हे धेनू कसं करत असिला श्रीनिवास खई असं म्हणून सोदून वत्त असेल काही असे सोदून वत्त म्हणताना तत्र गत्वाति भक्त्यैव वल्मीके क्षीरसेचनम कळले हुत्तांत हांग बसला श्रीनिवास म्हणून 10,000 वर्ष दुखून थई लीन जाऊन बसला तो. हे गाय आयल्या ताजी दूध कसं नसा निरंतर अविच्छिन्न जाऊन त्या वल्मीक म्हण हुत्ता त्या हुत्ता वैर अभिषेचन करच्या आरंभ केलं काय थई परमात्मा बसला. हे क्षीर तक्क पाव का आणि कोणा मनुष्यांक पावचे नाही हे म्हणून घेऊन क्षीराभिषेचन करच्या आरंभ केलाय. त्या गायनं जगन्नाथस्य प्रीत्यर्थम धेनुरूपी पितामहः तागेल प्रीत्यर्थ जाऊन क्षीराभिषेक करतस काही प्रतिनित्य हाची कार्य येता त्या गायी थई वैरी पर्वता वैरवत्ता त्या चिंचा वृक्ष कसा नसा तजमुना असेल हुत्तांत परमात्मा लीन जाऊन बसला थई अभिषेक करता. अभिषेक करून वापास पुरा गोरमा घेऊन वापास ह्या आस्थाना येता त्या हट्टी येऊन बसत असेल काय करोति सततम गेहे नैव क्षीरम ददाति सा हंग पडलेला रे दूध दिताना हंगा चारडाक दाव का म्हणून हाणे सुरवेरी उपयोग केलाय दलरी प्रतिनित्य गेले नित्य गेले तशी दूध दिताना है. राजा काश्चर्य झाले राणी काश्चर्य झाले दूध कसले दिताना है. राणी नापेल काही गोपालका गवाम पालक दुर्बुद्धे पयोस्या किंग करोशी रे कसं करतोस तू दूध दिताना मग गाई तू दव पिऊन तू तुगेल चरडू मालक तिरक दवरण घेतस की कसं नाही तू विकतस की कसं नाही दूध ताण म्हणले काही माक गोतना न जाने हम चतत्कर्म नमया पिबते पयः हाव काय पिना हा मी गेल चरडू मालक तिरक बरकेन काय दवरण घेऊन हाव कसं नाही विकताना माग गोतना है कशी दूध दिताना कसले म्हणून माग गोतना म्हणून म्हणाले काही तो ताडयामास तम गोपम ही कोपैला राणी का दूध दिताना विशेष गाय है अमृत सद समान दून दित्त सिले मिगेल पुत्ता का आत दित्तना म्हणून कोपैला ह्या गोपालकाले कसं की कृत्य संतो म्हणून ती कसं करता थई आसिले एक बोट घेऊन ताक मारत काय ताडयामास तम गोपम रज्जुभिश्चर्म निर्मितैः ताक मारल तक्षण ताक कोपैला अवमान दल ताका हाव करणातील अपराधा का माक शिक्षी दिले राणीना राभाव करत ह्या गाय खई वत्ता म्हणून पळेत हवा कसन करता म्हणून पळेता म्हणून त्या दिवस गायक सोडलेल्या त्या गाय पुरा सहस्र संख्याक गोरवांक घेऊन वतसिल्या होवर केन माक्षी चमकल काही ताम दृष्ट्वा धेनुपः कोपात कुठारम हस्तमात्रकम हातात एक खडग धोरणू गेला हो आज पळेत आहे गाय कसन करतस दूध म्हणून घेऊन एक कोण हे गायची दुखून दूध काढताच पळेत हवं म्हणून कुठार घेऊन गेला उद्धृत्य तरसागांच बधोद्योगम समाचरत हे गाय सीधा बैर गेले व्यंकटाचला वैर वचून त्या हुत्त खई असा थय वचून घेऊन क्षीराभिषेचन करचे आरंभ केले तक्षण हाक कळले अशी प्रतिनित्य आमक दूध दिनाशी हंग खैकी येऊन हुत्ताक हे पुरा दूध घालून मत है आत्ता करता हक्का म्हणून घेऊन कोप्पा राहण कसं केलं स एव नरकं भुंक्ते यावदा चंद्रतारकं मदर्थंच कुठारेण हनिष्यति जगाम खलः हाव हे गायची कतिर हाव पेट खालो आज पण हाव करताय हे गाय का मार्का म्हणून घेऊन गेलतो इति मत्वा रमाकांतः श्रीनिवासो निरामयः एकेन तुलसी मात्र दलेनापि नरोत्तमः आलोचन केलं त्या काला श्रीनिवास ताई हुत्तांत लीन जाऊन बसला ताण आलोचन केलं काही मिगेल कतिरा प्रतिनित्य क्षीराभिषेचन कोण वच्चित असल हे गाय आत्ता त्या गाय का हो गोपालक कुठार घेऊन मारच्या आईला
हाव तरी नुत बसलं म्हणून जाल्यार मिगेल प्रतिज्ञा फट्टी जाता. कित्याक म्हळ्यार देवाल एक प्रतिज्ञा आसा. कसन प्रतिज्ञा? एकेन तुलसी दलमात्रेण नरोत्तमः पूजयेत् भक्तिभावेन तं रक्षामीति मत्पणः. तो म्हणता एकेन तुलसी मात्र दलेनापि, कोण म्हाका भक्तीन एक तुलसी दल समर्पण करता ताका जाल्यार रक्षण करची जबाबदारी मिगेले म्हणून म्हणता परमात्मा. हें परमात्मान दिलेलें आश्वासन, ताण केलेली प्रतिज्ञा है. रक्षामीति मत्पणः, तं रक्षामीति मत्पणः. हे प्रतिज्ञे फट्टी जावचे सोडतो तो. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः. कसने दिया? एक लॉट उद्दादवरून कृष्णार्पण म्हणून म्हळ्यार पुरो. शबरीनं दिलेलं फल मात्र त्या फल भक्तीन दिलें. तदहं भक्त्युपहृतम, भक्तीन कसने दिल्यार स्वीकार करून उद्धार करतलो तो, रक्षण करतलो म्हणताना आत्ता ताका पळया कृष्णदावन येवन त्याची ताण आश्वासन दिला. कृष्णदावन योगक्षेमं वहाम्यहम म्हणून म्हणला. रामदावन वरकेन त्याची आश्वासन दिला. अभयं सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते अभयं सर्वभूतेभ्यः ददाम्ये तद्व्रतं मम. मिगेल व्रत असं म्हणत राम. कसन व्रत? विभीषणू रावणाक परित्याग करून येता. कोणे घेवच्या सिद्ध नाची. हनुमंत एकलो सोणू. सुग्रीवादी सकल वानर म्हणताच रामा हक्क ह्या संदर्भाचेर घेवचे योग्य नाही, आमगेल पक्षांतो शत्रू पक्षाचो हो. जाल्यार राम म्हणता सकृदेव प्रपन्नाय, एक पंत कोण म्हाका शरण जाता ताका अभय दिता म्हूण मिगेल वरस. तो कोणे दावो? फाल्याक यदि वा रावण स्वयं, एक पक्षा रावणान येवन शरण जाल्यार बरके ना हांव ताका जाल्यार अभय दिता. असल कारुण्य रामाले वचन दिला. मिगेल व्रत है. शरण जाल्लेल्यांका हांव अभय दिता म्हूण म्हणाल मिगेल व्रत. योगक्षेमं वहाम्यहम, कृष्णान योगक्षेम पळोवंक घेता म्हण ताण म्हळें. कोण अनन्य भावार म्हाका शरण जाता, अनन्याश्चिंतयन्तो माम, अनन्य भावारी कृष्णा तूं म्हाका मात्र एकलोच, तूं सोडल्या आनी कोणें ना, हे भावार कोण म्हाका शरण जाता तांगेल योगक्षेम हांव पळोवंक घेता म्हण आश्वासन दिला. तशी पळोवंक घेतला ताण. पळया सान दृश्टांत अर्जुनाक तागेले पूत अभिमन्यू तागेले मरण जाला. त्या पद्मव्यूह भेदन करून वता जाल्यार पद्मव्यूहांत एकांतार तो एकाकी जावन होराट करता जाल्यार मरता. ताज्यान होराट करचे जायना. त्या कालाक हाण पद्मव्यूह भेदन करून गेले नंतर धर्मरायू इत्यादी सर्व त्या पद्मव्यूह भेदन केले तक्षण त्यांनी वचका म्हणून पळयताची दायना. सैंधवाना तपस्या करून वर घेतली काय एक दिवस हांव पांडवांक युद्धांतू रणरंगांतू तांकां तडसिता म्हूण त्या वर त्या दिवस उपयोग आयल ताका तडसील ताणें हांकां कोणाक पद्मव्यूहा भितर वच्चे जायनी. अर्जुन अन्यत्र युद्ध निरत जाल्लो. अभिमन्यूल मरण जालें कळ्ळें. इतलें मना खिन्न जाल्ली की म्हूण म्हळ्यार अर्जुनाक तो येवन म्हणटा प्रतिज्ञा करता काय अर्जुन फाल्यां सांजवाळ भितर सूर्यास्त जावचे भितर हांव त्या सैंधवाल शिरच्छेद करता म्हूण म्हणालो. प्रतिज्ञा केल्या. एक पक्षा म्हाका शिरच्छेद करचे जायनी म्हूण जाल्यार सैंधवाल हांव आत्माहुती करून घेता, अग्नीन तुड्डून हांव मरता म्हूण म्हणाल. प्राणत्याग करता हांव प्रतिज्ञा केल्या. पुरा जाणां आयकूच तशी प्रतिज्ञा केले अर्जुनान. दावका सिल्वे हाका कृष्णाक निमगी लावे हाडना प्रतिज्ञा केल्या. कृष्णा गोत्ता असा हक्क मारच्या दायना तितलं सुलभ ना म्हणून पुरा कौरवाल येद्रा हाण प्रतिज्ञा केल्या. तांणी कसन केल्या म्हूण म्हळ्यार नेक्स्ट डे युद्धांतू पुरा तांगेल सैन्य पुरा सैंधवा लागी घाल्या. कित्याक म्हळ्यार कृष्ण गोत्ता असा हाण प्रतिज्ञा केला अर्जुनान हांव मारता म्हणून शिरच्छेद करता म्हणून. शिरच्छेद करचे दायनी म्हणून जाल्यार अग्निप्रवेश करता. आतां हांकां कौरवांक कसन दावका म्हणून हाण अग्निप्रवेश करता. सैंधवा मारच्या ना. सैंधवाक फुल्ल प्रोटेक्शन दिलें त्या दिवस. पळया त्या दिवस रात्री कृष्णानं इतलं अनुग्रह केले म्हळ्यार रात्री एक अंशानं अर्जुनाक आपोवन व्हरून कैलासांनी आपोवन व्हरून दिव्य शस्त्रास्त्राचे उपदेश घेवन दिले काही नेक्स्ट डे युद्धा जावका ते म्हूण. लायक न्हीद दिले नातल्या पुत्ताल संहार जाल्ले दिवसू ते मरणाचे दुःख आशिल्लें तेदन न्हीदपणा कृष्णान न्हीद दिली ताका. शस्त्रास्त्राचे उपदेश घेवन दिले. नेक्स्ट डे युद्धाक प्रवृत्त जाले. खंय जाता सैंधवाक आपुडचे जाल्यार जातना तितले रक्षणा कौरवान दिला ताका. कित्याक म्हळ्यार अर्जुन मारच्या दायना म्हणटा जाल्यार अर्जुन अग्निप्रवेश करता म्हणून प्रतिज्ञा केला. क्षत्रियांक मुख्य प्रतिज्ञा
प्रतिज्ञा त्यांनी वरोंग घेऊ का केदाय फट्टी जाऊच्या ना पुरा जणांना त्या दिवस सांजवाळंतू काळो कदाले अर्जुन पळेता सूर्य दिसताना आकाशांत सैंधवा मारच्या दायनी प्रतिज्ञा केलेल्या हव्या अग्निप्रवेश करता सैंधवा शिरच्छेद कोरच्या दायनी म्हणून दिल्या रे म्हणून दुःख झालंय अरे हाव प्रतिज्ञा केलेल्या मग कोरच्या दायनी मग वरोंग घेऊच्या दायनी मग अग्निप्रवेश कोरच्या प्रवृत्त झालं उद्युक्त झालेलं त्याना पळया त्या काला कसन झालंय पूरा कौरव सैन्याचे पूरा जन सैंधवा यद्रा घेऊन सैंधवनिಗೆ जयवागली म्हणून पुरा जयकार घालता आयले काही खुशी झाले अर्जुन अग्निप्रवेश करता पळया म्हणून पूरा जन आयले अर्जुनाका दुःख झाले अशी झाली मुख कसन कोरच्या म्हणून आलोचन करत म्हणतानाची कृष्ण म्हणाल काही अर्जुना पळया सूर्यास्त दायनी आणि काय सूर्य आणि काय आकाशारियास पळय म्हणून म्हणाल काही कृष्णान कसन केलेलं हंग मला रे पळया योगक्षेमं वहाम्यहम सूर्यास्त दायनी सूर्य आणि काय आकाशांत अस्त म्हणतानाची कृष्णांत गेल मायेन अंधकार निर्माण केलेलं काय काळोख निर्माण केलेलं अर्जुना पळय आणि काय सूर्य असत ते अंधकार कसन निर्माण केलेलं तंक भ्रम येऊ म्हणून कौरवांक भ्रम आयलाय ओ सूर्यास्त झाल्या म्हणत आणि पुरा प्रोटेक्शन असेल पुरा Z+ सेक्युरिटी पुरा काढलाय यद्र आयलाय सैंधवाक जयकार घालत म्हणत घालता आयलाय आईल तक्षण कृष्णान म्हणले काही आत पळाय सूर्यास्त थई आणि काय सूर्यास्त दायनी सोडी बाण म्हणून म्हणाल काही अर्जुना एक पण अपघात आलाय सूर्यास्त म्हणून अर्जुनान कसं केलंय बाण सोडल्याच सैंधवाला शिरच्छेद केलाय बाणानं अर्जुनाका कृष्णान सांगतो म्हणताना फुल सेंटेन्स कंप्लीट करणे बाण सोडी म्हणून म्हणलंय हक्क त्याची पूर झालाय बाण सोडलाय छाणे मुकार कसन कोर का म्हण कृष्णान सांगानी किता म्हणा रे ह्या सैंधवाका एक वर असेल तागेल्या अन्नाने एक वर दिलेलं कसन वर म्हणून म्हणा रे तुगेली शिरच्छेद कोण कोरून तुगेल माती कोण न्याला पडेता तागेले शिरच्छेद दाता म्हणून घेऊन हे हक्क गोतस वय कृष्णा गोतस पुरा जनाल्या डेटा कृष्णालयास कृष्णान आणि सेंटेन्स कंप्लीट कोरची की ना पुढे कच त्या माती कसन कोरची त्या आता हाण शिरच्छेद कोरून झाला आणि तोग पडल्या रे हो होता अर्जुन कृष्णान कसं केलं काही कृष्णान म्हणले काही पडा अर्जुना आता त्या न्याला पळणाशी पळून घेतो अर्जुनान पुंखान पुंख जाऊन बाण सोडतस हो नेलार पोडचे ना म्हणून घेऊन कृष्णा कसं कोरच्यात म्हणून घेऊन हे आम्ही व्हॉलीबॉल खेळत म्हणताना बॉल तोग पडल्यावर आऊट तशी हागेल बॉल आता माते त्या सैंधवाल तोग पडली म्हणतो हो आऊट जाता अर्जुन कसन कोरच्या म्हणून म्हणाल काही कृष्णान म्हणले काही एक काम करे तशी बाण सोडत असतो त्या आकाशारी असो त्या खई वचून पोडका म्हणाला हंगा दूर समुद्राला की सैंधवाला आणू तपोनी रथ झाला ताणे वर दिलेला कृष्णान पळया त्या वर कशी उपयोग करून घेतलाय तो आ थई तपोनी रथ झाला ह्या थई वचून त्या गेलाय पायी यार पोडची तशी करी म्हणून म्हणाल अर्जुनान तशी केलाय बाण सोडलाय त्या माते थई वचून हा तपोनी रथ झाला ध्यानमग्न जाऊन बसला ताग्याला हातार पडलाय ताग्याला पायी यार पडलाय हात अशी दोन्ही हात धरून घेऊन बसला तो पद्मासनारी त्या कालाक ताग्याला माते पडली तक्षण हे कसं नाही म्हणून पळेता माती काढून उडेता तो ग पडली तक्षण तो गेलो योगक्षेमं वहाम्यहम कृष्णानं हाव योगक्षेम पळून घेता म्हणून घेऊन ताण प्रतिज्ञा केलेलं आहे अर्जुनाक रक्षण केलंय ह्या एक दृष्टांत तिथल्याच अनेक प्रसंगारी अर्जुनाक ताणे रक्षण केला पांडवांक रक्षण केला म्हणताना हंगा तो श्रीनिवासो कृष्णूची श्रीनिवास आणि कोणे नाही श्रीनिवास म्हणा देवाल विंगड एक अवतार नाही तोची कृष्णूची तो म्हणता श्रीनिवासो हावा एकेन तुलसी मात्र दलेन एक तुलसी दल समर्पण केल्या पुरो तांक रक्षण करता म्हणून मिगेल प्रतिज्ञास आत्ता हे गायक हो गोपालक कुठारार मारचे आईला त्या गायक हा रक्षण करना म्हणलं कशी म्हणून आलोचन करून घेऊन थंचाना त्या हुत्ता दुखून वैर प्रकट जाता गेल मात्या वैर येता हो कुठारान प्रहार करत म्हणताना कुठारेणाति तीक्ष्णेन ताडितो व्यंकटेश्वर त्या व्यंकटेश्वराक श्रीनिवासाक त्या कुठाराचे प्रहार कसन असं त्या मात्यार तागेल पडल्या खंच क्षणाक अत्यंत तीक्ष्ण जाऊन असेल कुठार तागेले प्रहार केले ताणे गोपालकाना रक्तप्रवाह आईल काही पडया मात्याच्या रगत निरंतर अविच्छिन्न जाऊन प्रवाहाचे रक्तप्रवाह येत असं रक्तस्फूर्तीभूत तदा लुठनम परिचक्रेथ राज्ञो वै शुभ मंदिरे हंग कसं झालंय हे रक्तप्रवाह येऊची पळून घेऊन हक्क हृदयाघात झाले खंच गोपालकानं कुठारान आघात केले ताक हृदयाघात जाऊन तो पडलो तो मेल थई हंग रक्तप्रवाह निरंतर येत असं
हे गायी वासरा गोरबांकनी पुरा घेऊन आईल बापास तो गायला चोलराजाला असताना येऊन हेकड तेकड ಹೊರಳತಸ್ ಕೈ ರಾಯ ಪಳೆತ ಕಸಂದಲ್ಯ म्हणून कळणी रायाक एक तागेल दूताक पेटेल काही पळ्या वस हाक कसंदाला पळ्या गायच्या मागशी गेलो तो थंय वचून पळयता रक्तप्रवाह येतस हुत्ता दुखून हेकडे हो गोपालक मोरण पडला तो दूत वापास येऊन सांगता काही राया कशेशदाला तू आत्त वचका थई म्हणून घेऊन वैर पर्वता वैर वचका रायू धावून येतात ताडितोहम नृपश्रेष्ठ तद्दुःखमतुलं ह्यभूत धावून येऊन वैर पळयता हंग तागेलोच गोपालक कोण आसा तो मोरण पडला हंग थंय हुत्ता दुखून त्या चिंचा रोग कसन आसा ताजे मुणा हुत्तस थंय वयच्यान रक्तप्रवाह येतस श्रीनिवासाल मात्या वयच्यान हे रक्तप्रवाह पळोवन घेऊन उद्भिद्य वल्मीकमनन्तवीर्यो ह्यनंत शैलेन्द्रतलं समाश्रितः श्रीस्वामितीर्थस्य दक्षिणे शुभे वल्मीकसंस्थो भगवानुवाच ताण आईल तक्षणाची धेनुपालस्य मरणं वल्मीकं रक्तपूरितं देवू शाप दित काही ताका त्या रायाक चोलरायाक सांगता पापिष्ठोसी दुराचार राज्यैश्वर्य मदोद्धत राज्याच्या ऐश्वर्याच्या मदान उन्मत्त झाला तुवा पापिष्ठ तुवा किती म्हणा रे पळ्या हावा श्रीनिवास म्हणतास हावांग एकलो आयला हे पुरा तागेल नाटक अनाथम हाव अनाथो माक कोणेना वैनव परमात्मा अनाथ वैनव आमक पुरा जनाक एकलं नाथ अस तो आमक नाथ हो जाल्यार तक्क कोण नाथ आस तक्क कोणे नाथ ना पळय आमक असील भाग्य देवाना तू अनाथ हो जाल्यार मक्क नाथ आस हांव सनाथ हो तो अनाथ लक्ष्मी देवी म्हणके एक आवस आमक आस जाल्यार देवा आसवे लक्ष्मी म्हणके ताक एक आवस ना ताक जन्म म्हणून म्हणल्या नंतर आवस ना ताक कोणाची ताक जन्म दिल्लेलो कोणा ताका ताका पालक ना नाथ ना जाल्यार आमक आस देवा तुगेले म्हणके नाथ हो मक्क आस जाल्यार रे तुक नाथ आहे म्हणून दासवरेण्य म्हणताची अशी तो म्हणता म्हाका कोणे नाथ ना अस्सल म्हाका खावचे ना दरिद्रम वनचारिणम हांव दरिद्र हावा हे वनांत संचार करून घेऊन हांग हुत्ता येऊन बैसिलो हो पळय तुगेल गोपालकान येऊन कसन केलं म्हाका ताडितोहम नृपश्रेष्ठ तद्दुःखम अतुलं ह्यभूत आत्मक अपार दुःख दत्तस वेदना दत्तस पळय ताकाची हे पुरा जावचे कारण कोण म्हण तू म्हण राया म्हणता श्रीनिवास कसल्याक तो म्हणता यजमाने गृहे यस्तु न विचार परो भवेत स्त्री पुत्राद्यैर्कृतं कर्म तस्यानिष्टकरं विदुः यजमानाल घरान तो त्या भृत्यान त्या दूतान कसने चुकी केल्या रे त्या पुरा यजमानाल जबाबदारी खाय दूताल चुकी नाही पळय आमगेल्या चेरुडवांक स्कूला पेटलेले त्यांनी चेरुडवान कसने चुकी केले म्हणदल लूट केले म्हणदला रे पेरेंट्स टीचर्स मिटिंगाक आवस बाप सोका पोचे चेरुडवां कसने करनाची चेरुडवान केलेलं तांक कशी वाड्डेला चेरुडवान केलेली चुकी तांगेल जबाबदारी पुरा आनमाल वयर घालताच पेरेंट्स टीचर्स मिटिंगा आपेता तुमगेल पच्छालू लूटी करता असं म्हणून घेऊन ताक कसं नाही करण्याची कित्याक म्हळ्यार लूट केलेल्या ताण वय जाल्यार जबाबदारी कोणा आनम्मा तशी हंगा परमात्मा म्हणत असा तू कसं नाही करनी जाल्यार तुगेल दूत हो गोपालक हो हाण अपराध केला ताका तू जबाबदारी म्हणून घेऊन श्रीनिवासू ताका शाप दिता पिशाचो भव दुर्बुद्धे पिशाची दातू म्हणून शाप दिता मस्त ताक वेदना जाल्या अरे हांव कसं नाही करनी जाल्यार म्हाका पिशाची दा म्हणून घेऊन शाप दिली मग ह्या श्रीनिवासान अविचार्य जगन्नाथ किम मया चरितम पुरा हांव कसन केलं तुका हांव कसं नाही अपराध करनी जाल्यार म्हाका शाप दिली मग परमात्मा म्हणता श्रीनिवासो पळय हांव शाप दिल वय जाल्यार हांव एक पंत शाप दिल नंतर त्या बापास फट्टी जायना हांव तुका शाप दिल्ले वय जाल्यार तुका तांत जाल्यार हांव सूख दिता कसं नाही हांव तुका एक वर दिता मच्छापो नानृतो भूयारिति वेद विदो विदुः मिगेल शाप पट्टी जायना जाल्यार तांतूची यावत् कलियुगम तिष्ठेत तावत् दुःखी भव प्रभो कलियुग जाऊ पर्यंत तुका पिशाच जन्म आसा तुका दुःखाची जाल्यार तांतू सुख केदन प्राप्त जाता तुका म्हळ्यार म्हाका मुखार वारडीक जाता वारडीक दत्त म्हणतना मिगल माऊ आकाशरायू कन्या प्रदान करता म्हणतना कन्यादान करता म्हणतना तो एक किरीट दित म्हाका किरीट म्हळ्यार खंयचे नमुने किरीटम शतभारंतु रत्न वज्र समाकुलम रत्नाचे वज्राचे किरीट त्या वज्राचे किरीट कितला आसा काय म्हळ्यार शतभारम पळया लागलागीच एक 20 kg किरीट 20 kg किरीट आज जाल्यार पळया थंय श्रीनिवासाक कसने किरीटाक भांगराक कसने उणिना तिरुपतींत म्हणतना त्या कालाक परमात्मा म्हणता असा 20 kg किरीट तो म्हाका दान करता ते हांव प्रतिनित्य धारण करचें जायना कित्याक म्हळ्यार 20 kg किरीट माथ्यार केन्नाय घालून बसचें जायना तो म्हणता पळय शुक्रारा
सांजवाळा सायंकाला हांव घालून घेता. शुक्रवारे तू सायान्हे किरीटम धारयाम्यहम. एक थोडे वेळ घालून घेता. कितले वेळ? घटिका षटका मात्रंते. एक स घटीपर्यंत हांव घालून घेता. हांव घाल्लेले तेदना त्या वेदन सहन करून घेवच्या जायना. आम्ही हेल्मेट घालत्या का आमकां मस्त वेळ घाल्ल्या पूर धांवन वता तितले जड. ह्या किरीट 20 kgची किरीट देवाक तो म्हणटा पळय त्या काला हांव स घटी मात्र घालून घेता. कितें म्हळ्यार मावान दिला ना. मावा बेजार जावचे ना. मावान तितले खर्च करून घेवन भांगार दिल्लेले तेदन घालून घेवका काय बेजार जावचे ना म्हणून हांव घालून घेता. त्या काला म्हाका कसं जाता त्या वेदन सहन करून घेवच्या जायना अशी दोळ्या उद्दा येता मिगेले. तुगेले शिरोवेदना कसं नासता त्या स घटी म्हाका येवो. म्हाका काईल तेदन त्या शिरोवेदना मात त्या दुखील तेदना म्हाका सहन करून घेवच्या जायना अशी दोळ्या उद्दा येता. त्या दोळ्या उद्दा तुका आहार दावो. त्या स घटी मात्र तुका सुख प्राप्त दावो म्हण घेवन तांतू एक वर दिता. पळय पिशाचींक कशी म्हण म्हळ्यार विंगड्यान दोळ्या उद्दा काडल्यार त्याची आहार काही तांकां पिशाचींक न्ही पुरा. मिगेल दोळ्या उद्दा काडले तेदन तुका सुख दावो म्हण घेवन क्षतशांतीम समाकांक्षन वैद्यशास्त्र विशारदम ताका वर दिले. मुखारात देवान तागेल हांगात बोडा पेट्ट पडला. मात ताका कुठारान प्रहार जाला. ताका औषधोपचार करून घेवका देवा गोतनावे गोतस जाल्यार तो जगन्नाटक सूत्रधारी देवगुरु बृहस्पत्याचार्याल उडगास करून घेतले काही ताणें स्मरण करून घेतले काही औषधोपचार कोरका कशें कसं करचें म्हणून घेवन तत्क्षण प्रकट जालो बृहस्पत्याचार्य. निमगेल काही कसं कोरका आपल्या रक्तप्रवाह वत्तस निरंतर हाका औषधोपचार कसं कोरका सांगाची. क्षीरम औदुंबरं देव तथा कार्पा समर्कजम. बृहस्पत्याचार्यान सांगले काही हे एक्के झाड आसा ताजे रोस काण घेवन पाल्ल्याचे त्या लावून घ्या म्हणून घेवन एक इतलो औषधोपचार सांगले त्या करून घ्या म्हणून घेवन श्रीनिवासान त्या प्रकार प्रतिनित्य त्या एक्के झाड खंय मेळता पाल्लो त्या सोदून सोदून वच्चे. त्या मेळ्ळे तक्षण तांचो औषधोपचार करून घेवचे. होगूर क्रमेण हे चिकित्सा घेवचे मुखांतर ते गुण दातस त्या कालाक एवं कुर्वन् रमानाथः तत्र आस्ते भगवन् हरिः. थंयच त्या पर्वतांत विचरण करतस परिभ्रमण करतस. त्या कालाक कशी विचरण करतसिलो देव श्रीनिवास कल्याणान व्यंकटेश महात्म्यान सांगता राम दावन विचरण करत असेल काही कृष्ण दावन विचरण करत असेल काही. तो हुत्ता दुखून वैर प्रकट जालो. हुत्तूची कौसल्या म्हणून घेऊन चिंतन करत असेल काही. त्या तिंत्रिणी वृक्ष चिंचा रूख कसा नसता त्याची दशरथ म्हणून चिंतन करत असेल काही. तागेले भाव कोण लक्ष्मणो शेषावतारी तो लक्ष्मणो समग्र शेषाचलची लक्ष्मण म्हणून आलोचन करत असेल काही. त्या सगळे पर्वताची अयोध्या म्हणून चिंतन करत असेल काही. अशी राम दावन विचरण करत असिलो. कृष्ण दावन जाल्यार तशीच कृष्ण दावन विचरण कशी करत असिलो आलोचन करत असेल काही. ह्या हुत्तूची देवकी म्हणून आलोचन करत असेल काही. त्या हुत्ता दुखून आयिल्लो त्या हुत्त देवकी. ह्या तिंत्रिणी वृक्ष कसा नसा चिंचा रूख त्याची वसुदेव म्हणून चिंतन करत असेल काही. तागेले अण्णा पण रामावतारान भाव दाव आयलो शेषू आता अण्ण दावन घेवन बलराम तोवरकेन शेषावतारीच. हे समग्र पर्वत शेषाचल कसा नसा ते म्हाका मिगेल हो अण्णा बलराम म्हणून चिंतन करत असेल काही. तितलं मात्र नाही समग्र हे पर्वत आमूलाग्र पर्वत घेतलं म्हणटले ह्याचीची म्हाका मथुरा म्हणून चिंतन करत असेल काही. एवं श्रीकृष्ण रूपेण क्रीडते व्यंकटाचले सुवर्णमुखरी नाम नदी सा विरजा नदी. सुवर्णमुखरी नाही विरजा नदी काही. थंय असेल स्वामी पुष्करणी यमुना म्हणून चिंतन करत असेल काही. अशी परमात्मो तागे लीला प्रदर्शन करत असा. मानुषम देहमासाद्य यः पुमान व्यंकटाचलम अशी प्रतिनित्य थंय संचार करत म्हणतना मुकारी आणि के कल्याणाच्या परमात्माला कल्याणाची कहाणी सांगनी. हांगा सूत महर्षी सूत पुराणिकांक शौनकादी महर्षी निमगीताची परमात्मान आयिल्ले कहाणी सांगल्या. मुकारी तागेले कल्याण कशी जालें पद्मावतीक कशी सोदून गेलतो हे आमकां सांगून दिया. तत्कल्याण विधिं ब्रूहि को वा आकाश नृपोत्तमः. कोण आकाशराय कोण कल्याण जावचे कारण कशी जालें तत्वेन ब्रूहि भगवन् सांगम वैवाहिकम शुभम. हे अत्यंत शुभप्रद जावन आशिल्ले हे विवाह महोत्सवाचे त्या काणी आमकां सांगा म्हणून म्हणलेले तेदना थंय त्या शौनकारी महर्षींक सूतपुराणिक सांगताची. सूत उवाच कदाचिद वेंकटेशस्तु औषधार्थम स्वयं हरिः. औषधोपचारांनी के गुण दात्त असा जाल्यार प्रतिनित्य कोरका आम डॉक्टरान सांगून आसता पण हे कोर्स कंप्लीट कोरका म्हणून सांगून आसता डॉक्टर. एक वार म्हळ्यार एक वार घेवका म्हणून. तशी बृहस्पत्याचार्यान सांगिल्लें पण इतले दिवस औषधोपचार कोरका तेदन कंप्लीट राबता म्हणून. देव गुण जाल्ल्यार वरकेन ते औषधोपचार करत असेल काही. करता म्हणतना एक दिवस अरुणोदय कालाक ते औषध सोदून वत्त म्हणतना त्या कालाक थंय यदा गतस्तदा देवो ददृशे वेंकटेश्वरम गर्जंतः कोसी कोसीति सूकरास्तत्र चाययुः. अनेक वराहाची हिंडू त्या पर्वतांत पुरा डुकराची हिंडू आयली काही.
श्रीनिवासाक पळोवन कोण तू हंग आयला म्हणून पुरा गर्जन करता आयले काही तान दृष्ट्वा जगदीशस्तु तत्र लीनो भवद्धरिः ते वराहा ಒಟ್ಟು कोण आयले म्हणून म्हणले पुरा आमगेले वराह अवतारी परमात्माला अनेक अवतार वराह अवतार कोण असा त्वची थंय प्रकट जाले काही तो म्हळ्यार थंय खंयची एक राक्षस खंयची धान्य अपहरण करत असेल काही तक्क मारका म्हणून बेटेक म्हण आयलो वराह हे पुरा डुकरा हिंड आणि पुरा घेऊन आयलो तो तोवरकेन परमात्माले एक रूप वराह अनेक रूप श्रीनिवास तो वराह केदन हे श्रीनिवासाक पळेता तान दृष्ट्वा जगदीशस्तु तत्र लीनो भवद्धरिः तक कळले साक्षात वैकुंठाधिपतीचे हंग श्रीनिवास दावना आयला मिगेले अनेक रूप म्हण कळले वराहाक वैकुंठादागतं मत्वा वेंकटेशं श्रियःपतिं उवाच वचनं देवं धैर्यमालम्ब्य बुद्धिमान म्हणले काही वराहाना वैकुंठ सोण कसले तू हंग आयला म्हण श्रीनिवासाक मिगेले काही वराहाले अनेक रूप यद्रा पळया हे पुरा लीला वैकुंठ सोण तो हंग कसले सोपि श्वेत वराहंतु जानन वल्मीकतस्तदा श्रीनिवास म्हणता पळे त्यक्त्वा वैकुंठलोकंतु किमर्थं त्वमिहागतः हा हंग कसले आयलो म्हण म्हणले हक्क पूरा कारण कोण म्हणून नारद म्हण म्हणले नारदान येणी म्हणला हंग योच प्रसंग या नासील कित्या वेळा नारदान वचून सुरवेरी तुम्ही यज्ञ कोणा अर्पण करताची म्हणून निमगेल थंय थंय संशय उत्पन्न झाले पुराजनांक भृगूक आपेले भृगून वचून परीक्षा केले ब्रह्मलोका गेलो कैलासा गेलो कडेरी मिगेल लोक आयलो वैकुंठाक थंय येऊन पायान प्रहार केले मिगेल वक्षस्थला प्रहार कोर घेऊन ते चमकलो वक्षस्थला प्रहार कोरचे वचून मिगेल बायलेक लक्ष्मीक बेजार झाले ती सोण घेऊन करवीरपुरा चमकली कोल्हापुराक हाव सोण हंगे येऊ का झालं पळय म्हणून हाक पुरा कारण नारद खंयचे होड कार्य जाऊ का म्हणटला ताका मूल कारण आम्ही सोदिले नारद आमकां मेळताची देवान म्हणले काही पळय हे पुरा कारण नारद हा वांगायची दिवसा येऊन पावला उवाच वचनम देवम पुरा काणी सांगले वराहा लागी सांगून जाल्या नंतर हंग वास कोरका म्हणा आयला म्हाका हंग खंय जाग सोदीत असेल हावा म्हणून म्हणले काही तू म्हाका जाग दितवे कितें म्हळ्यार ते पुरा वराहाल जाग ते वेंकटाचल पुरा वराहाल जागो श्रीनिवासाल नाही श्रीनिवासा कडेर हाण जाग दिलेले श्रीनिवास निमगीत वराहाक म्हाका जाग दितवे म्हणून घेवन स्थलम देह्यवनीकांत थोडे जाग दी म्हाका यावत कलियुगम भवेत कलियुग दाऊ पर्यंत मात्र कडेर म्हाका नाका म्हणून म्हणता श्रीनिवास लीजा दिताच पळय इतलं वर्ष म्हणून तशी म्हाका कलियुग दाऊ पर्यंत पुरो तद नंतर नाका म्हणून म्हणाले काही उवाच वचनम देवम स्थलम मौल्येन गृह्यताम पळय जाग दित हाव जाल्यार तू मौल्येन गृह्यताम दुड्ड दिव का दुड्ड दिल्याशिवाय हांव जाग दिना पण आता सायटाक ऑलरेडी मॉल चढला म्हणतना इतलं मॉल आसा तू दिवचे असल्यार हांव तुका दिता सायट दिता कितले सेंट्साक की स्क्वेअर फुटाक कितले लॅक आस पळय तू मौल्येन गृह्यताम वराहान म्हणलें श्रीनिवास म्हणता पळय मी गेल्या कसने ना जाल्यार हांव तुका मौल्य येवचे तशें हांव करता मी गेल्या धन ना मुखार हांव कसन करता म्हण म्हणल्यार प्रथमं दर्शनंच स्यात् नैवेद्यम क्षीरसेचनम मुखार पळय हांव कलियुग दाव पर्यंत हांगा राबता मिगल दर्शनाक तर सहस्र संख्याक कोटी संख्याक भक्त येताची भक्तान आईल तेदना प्रथम दर्शन तुगेले कोरका म्हण हांव नियम करता वराहा दर्शन कोरनूच वचका काय वेंकटरमणाल दर्शन कोरच्याक डायरेक्ट आमी वेंकटरमणाल दर्शन कोरच्या ना काय सुरवेर तुक्क नैवेद्य जाल नंतरची म्हाका नैवेद्य तुक्क क्षीराभिषेक जाल्या नंतर म्हाका क्षीराभिषेक तुक्क जलाभिषेक जाल्या नंतर म्हाका जलाभिषेक हे मौल्य तुका येवचे तशें हांव करता तू म्हाका जाग दी म्हणून म्हणलें काय जायता म्हणून म्हणलें बरं म्हाका तितलें मेळ्ळें रे पुरो जाल्यार रे भद म्हळ्यार तू म्हाका कसं दुड्ड दिनी ताका दुड्ड दिवन घेतिल्लें असल्यार मस्त जाग दिता आशिल्लो आतां तू म्हाका मौल्य येवचें तशें करता न्हय सुरवेर म्हाका दर्शन सुरवेर म्हाका अभिषेक ताजे खातीर हांव तुका थोडे जाग दिता कितले जाग हो म्हणून पादशतमात्रम रमापते 100 हेज्जे घाल्यार कितले जाग जाता तितले मात्र वामनाना 3 त्रिपाद परिमित भूंय विचारले तशीच हाण विचारले हाण मस्त विचारले श्रीनिवासाना जाल्यार दिल्लें कसं नाही म्हणून म्हळ्यार इतलें मात्र पादशतमात्रम दिलें आनी तूं जाग घेतल्या थंय राबलो स्थापित जालो श्रीनिवास तदारभ्य धराकांतः बकुलां पाककारिणीं अनेक वराहान म्हणलें काही हांव अनेक तुका अनुकूल करून दिता तूं एकलो आसा कशीच तुका प्रतिनित्य खाण जेवणाक तुगेले सेवा करच्याक पुराय एक कोणें दावका हांव बकुला देवी म्हूण एकलो आसा तिक्का तुगेले सेवेंत नियोजन करता म्हणून म्हणलें काही श्रीनिवासाक दावका आशिल्ली त्याची कुशी दावून गेल ताका रांदप आनी पुरो करून कोण बसचें रांदप केल्यार येडना ते आयदन पुरा घासून कोण बसचें विंगड कार्य आसता म्हणटाना हें कार्य कोण करून बसचें बकुला देवी हा ती आसल्यार ती मिगेल सेवा करता आसता पुरा काला कसन दावका त्या ती वधूकसून दिता म्हणून आलोचन केलें वराहान बकुला देवीक नियोजन केलें सुमधु समधु प्रेषयत्यन्नं तया बकुलमालया प्रतिनित्य सुग्रास भोजन
बकुलमाला ती कोरण वाढत असेल काही काला काला कस्सन सॅव दावका एक अवसूल स्थाना राबून ती सॅव करत असा साबाला भक्ती निरता श्रीनिवासस्य सन्निधौ अन्नपानाद्यौष हागेला औषधोपचारदल ರೀತಿ करत असेली पूजयामास गोविंदम श्रीनिवासम निरामयम अशी ती बकुलमाला बकुलादेवी श्रीनिवासाला सॅव करत असेली शौनकारी महर्षी निमगीताच कोण ती बकुलमाला देवाक अन्न कोरण घेऊन देवाक नैवेद्य आमकां पळया आम्ही नैवेद्य करचेची देवाक कोरण घेऊन आम्ही पाक करून देवा नैवेद्य करचे एक होड विषय भाग्य ते आमगेले म्हणटन ही साक्षात बकुलादेवी प्रतिनित्य देवाक कोरण वाढतस ती खावेतस ती सॅव करतस कोण ती तिथलं भाग्य तिक खंच्यान आयलें देवा अन्न कोरण वाडची तिथलं भाग्य कशी मेळ्ळी ती का कोण ती कासा बकुला सेविका प्रोक्ता कासा पूर्वं वदस्व सहा सूत महर्षी सांगताची ही बकुलादेवीने कोणे नाही पुरा यशोदा बकुला कृष्णस्य जननी ह्यभूत यशोदादेवीच बकुला दावन आयल्या काही पळया कसले यशोदादेवी बकुला दावन आयली म्हणून म्हळ्यारी यशोदेक कृष्णाले खंचे भरडीक पळोवचे दायनी काही पळया आवस कृष्ण इतलं गंमत करतो म्हणून म्हळ्यारी देवकीक बाल्यलील पळोवचे सोणी ताण दाल तक्षण आज्ञे केले वसुदेवाक म्हाका थंय व्हरून सोडी म्हणून घेवन देवकीन कसं नाही बाललील देवकीन पळयलेले केदान म्हळ्यार कृष्णान 12-13 वर्स आसतना ताणें कंसाल थंय कारागृहात दुखून बंधनात दुखून मुक्त केले वसुदेवाक आनी देवक तेदन पळयलेले तिणें बाललील पुरा पळोवचे भाग्य यशोदेक मेळ्ळें जाल्यार यशोदेक मुखार कितलं रुक्मिणी कल्याण सत्यभामा परिणय दत्ता नीला भद्रा मित्रविंदा जांबवती कल्याण खंयचे पळोवचे मेळ्ळी यशोदेक बाललील पळोवचे मेळ्ळें यशोदेक जाल्यार कृष्णाले तिगेले पुत्ताले विवाह तिका पळोवचे मेळ्ळें ताका ती एक आश आशिल्लें तिणें म्हणली काय कृष्णाक मनस्सीदती मे कृष्ण तव कल्याण वीक्षणे कृष्णा पळय हांव तुगेले विवाहाचे पळयलें तुगेलें कल्याण हांव पळयलें आमकां पुरा म्हालगड जाल्यार एक आश आसता मिगेल नातवाल एक भारडीक पळयत हांव पुरो म्हण घेवन एक भारडीक एक पळोवका म्हण घेवन त्या आशा हिका तुगेले भारडीक म्हाका पळोवका म्हण घेवन ताका तूं मिगेले भारडीक हांव पळय न्ही तुगेले भारडीक म्हाका पळोवत तशें तूं अनुग्रह करका म्हण कृष्ण म्हणटा तूं चिंती करूं नाका मुखा वयल जन्मान तूं जन्मन्यनंते देवी तावकीं मनोरथम श्रीशैले पूरयिष्यामि मुखार श्रीशैलान तूं तुगेले हे मनोरथ तुगेली इच्छा मनोगत हांव पूर्ण करून दिता तेदन मिगेल कल्याणाचे महोत्सव तुका पळोवचें भाग्य मेळटा म्हण घेवन कृष्णान श्रीनिवासान त्या कालाक थंय वर दिलेले तशी ही यशोदादेवी आत्ता बकुलादेवून येवन हांगा कृष्णाले त्या श्रीनिवासाले सेवा करतस ताणी तरी संतुष्ट जाल्यार कसन मेळना किमलभ्यम भगवती प्रसन्ने श्रीनिकेतने म्हणतात ताण प्रसन्न ताक प्रीत करचे आमगेल जीवनाचे मुख्य ध्येय दावका अन्य मनुष्यांक प्रीत करचे आमगेल ध्येय दावचे ना परमात्मा किमलभ्यम हरौ तुष्टे ज्ञान विज्ञान संपदा ज्ञानदायव्य दिता विज्ञानदायव्य दिता सकल संपत्त दिता आपत हरण करता तसल परमात्माल महिमा एक पंथा तागेल महिमा कसने हनुमता पूजितोपि स्वयं अर्जुन मर्चती एक पंथा पूज घेत काही तो रामावतार अंतू हनुमंताले पूज घेतली ताणे तोची रामू कृष्णदान येऊन भक्ताल पूज वरकेन करता त्याची तागेल महिमा अर्जुनाल पूज केले पळया जगत चालक तो जगन नियामक तो हंग येऊन आता अर्जुनाल रथ संचालक जाऊन बसला तागेल महिमा कसन सांगचे अपार तागेल महिमा वर्णन करच्या दायना अशी दैत्यांक मोहन करताची सर्वांक देवतेंक आनंद दिताची हो थयेची बकुला देवी त्या श्रीनिवासाला सेवा करून घेऊन असा मुखारी मनसा चिंत्यमाने तो हयः प्रत्यक्षतांगतः आता मुखावैल काम दाव का पद्मावती सोदून वच का हाणे आता आलोचन केलं काही व्यंकटगिरींत आसिलो आत्ता बेटेक बाय सोरचे म्हणून एक न्यावानारी पद्मावती सोदून वच का म्हणून आलोचन केलं काही त्या काला कशी वच्चे वाहन अश्ववाहन स्मरण केलं काही अश्वाचे स्मरण केलं काही तत्क्षण वायुदेवूच अश्व दावून प्रकट दावून राबलं काही मनसा चिंत्यमाने तो हयः प्रत्यक्षतांगतः वायुरश्वत्वमापन्नः रज्जुस्तत्वाभिमानिनी वायू अश्व दावून आईल काही ताजे रज्जु कसन असं घोड्या घालच्या त्या लक्ष्मी स्वयं त्या रज्जु दावून घेऊन थंय असं काही प्रकट जाली श्रीनिवास बाय सरतो म्हणताना पुरा नाना विध अलंकारान अलंकृत दावून भूषित दावून बाय सरला वर्णन करताच कशा असेल तो तस्योपरी समातिष्ठत सर्वाभरण भूषितः पुरा आभरण धारण करून घेतला काही तिथलं मात्र नाही शुभ्र वस्त्र धारण करून घेतला उत्तरीय धारण करून घेतलं काही शुभ्रवर्णम चोत्तरीयम पंचहस्तम तथा दधत आदर्शालोकितम कृत्वा कन्नडी यद्रा पळोवंक घेतलं काही तोंडेक पंता कशाव चंदस की ना म्हणून घेऊन किती म्हणा पद्मावती पळोवचे वत्त असतो कन्नडी पळोवंक घेतलं काही आदर्शालोकितम कृत्वा धृत्वा शुभ्राम च मृत्तिकाम ऊर्ध्वपुंडर धारण केलं काही पळया
ऊर्ध्वपुंड्र धारण करून घेऊन तदनंतर तन्मध्ये कुंकुमस्यापी तन्मध्ये एक तिलक करून घेतलं काही कुंकुमा तिलक करून घेऊन मुखारी एक भांगराची केलेलं तसं वस्त्र तांतू आमगेला पुरा घरांतू म्हालगड्यान पुरा कोणाक फोडी पान खावचे अभ्यास असेल पळय तांगेले एक पेटी असता फोडी पानाची त्या पेटींत पुरा असता फोडी चुन्नो कडरे फोडी पान ताका एक कात्तरी हे पुरा असता तशी श्रीनिवासान कसन केलं काही म्हणून म्हणारी एक पेटी पळया तन्मध्ये पूगी फलम सतांबूलम चूर्ण निक्षिप्त पात्रकम हे पुरा एक पेटींत बांधून घेतलं काही त्याने दावका दाता म्हणून घेऊन बांधून घेऊन स्वर्ण निर्मित वस्त्रेण स्वर्णाचे वस्त्र तांतू बांधून घेऊन त्या पात्र घट्टी कुरटा बांधून घेऊन गेलं काही स्वर्ण यज्ञोपवीतांग तागेल जान्नू पळया स्वर्ण यज्ञोपवीत काही भांगराची यज्ञोपवीत आम्ही जानवाळ म्हणून करून घालताच पळया म्हणजे तसले स्वर्ण यज्ञोपवीत कंठाभरण भूषित नाना तऱ्हाचे आभरण धारण करून घेऊन ह्या अश्वाबाईर बैसून गेलो बेट करतं असं पुरा बेट करून घेऊन पुरा दाल नंतर जघान विपिने देव संचरम स इतस्तत हंगाथई भूंत म्हणताना एक होड हस्ती दिसले हाका हस्ती दिसले तक्कदಲ್ಲರೆ ಬಾಣಪ್ರಯೋಗ ಕೋರಕ ಬೇಟೆ ಕೋರಕ ಮಣ ಚಮಕಲ ಪ್ರವೃತ್ತದಲ್ಲೋ ತತ್ರೈಕಂ ಹಸ್ತಿನಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಮದಮತ್ತಂ ವನೇಚರಂ ಸಹಂತುಮಗಮತ್ ಪೃಷ್ಠಮನುಸೃತ್ಯ ರಮಾಪತಿ धावली हस्ती हागेल बाणाक मेळणी हो लक्ष्य दवरता जाल्यार धावली ते हस्ती मागशी अनुसरण करून गेलो हो हस्ती भितर गेले अरण्यांतू दट्ट अरण्य ते भितर गेले दंडवत भितर वचून योजनम सार्धकम गत्वा तत्र देवम जनार्दनम आणि कसं हाण बाणप्रयोग कर का म्हणताना त्या हस्ती कसं केलं काही म्हणारी ताजी सोंडील कान वैर करून गर्जन केलं काही दंडवत पतितो भूत्वा शुंडा मुद्यम्य गर्जयन दंडवत प्रणाम करता कोरून घेऊन त्या ताज्या सोंडील कसं असं उक्कोळून घेऊन स्तोत्र करतं काही यदा नतस्तदा कन्या दृष्टिमार्गमुपागता स्तोत्र करून तत्क्षण अंतर्धान झालं काही माय धावून गेलं काही त्या हस्ती कसले आईल्या म्हणून म्हणारी पळ्या ह्या जागेर पद्मावती असं म्हणून दाखवचे आईल्या हो पद्मा त्या हस्तीक अनुसरण करून खै आयलो म्हणून म्हणारी पद्मावती तिगेल फ्रेंड्सा ओटू थंय पुष्पोद्यानाक आयिल्ली काही एक पुष्पोद्यान थंय थंयच्यान पुरा फूल देवपूजेक फूल काडका म्हणून घेऊन थंय आयिल्ली त्या रानान थंय अद्भुत पुरा फूल मेळत आशिल्लें म्हणून पुरा तिगेल सखींक आनी पुरा घेऊन आयिल्ली हे हस्ती कोण भद म्हणून म्हणारी गजेंद्र असं कोण तोची आता हे हस्ती जाऊन हांगानी काय राखून बसला काही श्रीनिवासो एक दिवस हांगा येता श्रीनिवासाक आनी पद्मावतीक वट्ट करो का हावे म्हणून घेऊन ती हस्ती जाऊन थंय राबला आत्ता हे नेवानारी श्रीनिवासाक विंगड खै की आपण वरून ते पुष्पोद्यानात थंय वरून राबेले आणि तो अंतर्धान जालो गजेंद्र करींद्र संगेन म्हणून म्हणताच मुखारी अशी सा कन्या कस्य संबद्धा किमर्थम वनमागता पुरा हानी निमगिताची कोण ती पद्मावती हंग कसले आयली ती हे ऋषी शौनकार्य महर्षी ऐकत असाची जनकदलरी ऐकत अस शतानंद महर्षी लागी तांगेल प्रश्न मध्य कोण ती पद्मावती हंग कसले आयली पुरा तु द्वापरस्यांते पांडवानां महात्मनां युद्धे तु भारते ती ते 28 मे कलौ ती कोण म्हणून म्हणारी पळ्या कलियुग आरंभ दावचकिना पुढेकच आरंभ दात म्हणतानाची पांडवाल पुरा स्वर्गारोहण झाले अनेक त्या वंशांत आयले विक्रमार्कादय हानी पुरा जन स्वर्गारोहण केले त्याची चंद्रवंशे नृपः कश्चित सुवीर इति नामकः चंद्रवंशांत सुवीरू म्हणेकलं राय आशिलो त्या सुवीर रायाल पूतू सुधर्मा म्हणता गेलं नाव त्या सुधर्माल चरडुमा आकाशरायो आणि तोंडमान रायो म्हण दोग जन चल्या चरडुमा ज्येष्ठो वियन नृपः साधु कनिष्ठस्तोंडमान नृपः अशी जज्ञे सुधर्मस्तत्पुत्रः सुवीराल पूत सुधर्माल चरडुमा आकाशराय आणि तोंडमान रायो हे आकाशरायाक बदमळे संतती नासील काही पद्मावती कशी प्राप्त झाली त्या कहाणी सांगताची हक्का एक दिवसो पुरास कसन्ना चतुरंग बल अस गज रथ तुरग पदाति म्हणले ह्या चतुरंग बल सैन्य अस समृद्ध भंडार अस अमात्य असाची मंत्री असाची समृद्ध राज्य अस पुरास दल संततीना चिंत आरंभ झाली आकाशरायाक ताण शासन करत म्हणतात सुशासना खै क्षामना दुर्भिक्षणा सुभिक्षाची त्याला हक्क चिंत कसं नाही म्हणा संतती ना म्हणून घेऊन देवगुरु बृहस्पत्याचार्य हांका पेता आकाशरायू पळय म्हाका संतती ना कसन करचें तुम्ही सांगा म्हाका श्रेष्ठ संतती दाव का हांव दौर्भाग्यवान हावा तो सांगता तागेले कष्ट सांगून घेत असतो अनुभूतम इदम राज्यम हस्तम रथहस्तम अश्वरथ संकुलम पळय मी गेला पुरा अस सैन्य अस भंडार अस समृद्ध
सैन्यस्स धलरी संततीना किम्मया चरितं पापं कस्य पुत्रो हतः पुरा. हाव कसन पाप केला मग एक पुत्र संतती दायनी मोनिके फुडली जन्मांत हाव खैकीची खंचकी चारडा संहार केलेले की म्हणून घेऊन तका म्हाका पुत्र संतती दात्ताना पळय भागवतांतू येता अंगराज यज्ञ करता म्हणताना ताका थंय देवता आहुती स्वीकार करनाची ताण दिलेला आहुती पुरोहितांक निमगी तो कसन जाला मग तांणी म्हणताची पळय तुका पुत्र संतती ना ताका हानी आहुती स्वीकार करतनाची तसले पुत्रेष्टी करा म्हणून म्हणत मुखार पुत्रेष्टी करून वेन दाता वेनाक मुखार थंय थंच्यान पृथु चक्रवर्ती जन्मा येता अंगराजाल परंपरेंत थंय एक कारण कसं नाही म्हणल्यार फुडल्या जन्मान तू शिशुहत्य केलेल्या निमित्तान ताका ते दायना कसं की एक प्रतिबंधक असता पुत्र संतती दावच्याक पुत्र कामेष्टी केले तक्षण प्रतिबंधक वत्ता संतती दाता जाल्यार हो म्हणता हांगा हांव खंयची जन्मान शिशुहत्य केलेली की म्हाका पुत्र संतती दायनी हे पंता हे जन्मान तो अपुत्रस्य गतिर्नास्ति इति वेद विदो विदुः पुत्र संतती ना म्हणून जाल्यार आमकां सद्गती ना म्हणून म्हणता वेद शास्त्र कसन करचें पुत्र संतती ना म्हाका त्या चेडू जन्मा येवन त्या चरडान अना म्हणचे अमा म्हणचे म्हाका ते शब्द ऐकू का म्हणून इच्छा आसा जाल्यार म्हाका ते भाग्य ना मदंके कृतभूषश्च लालितो न मया मिगेल पायी अर्थाक बसकारून चरडा खेळो का म्हणून म्हाका इच्छा आसा जाल्यार कसन करचें म्हाका भाग्य ना पळय सुपुत्रवंतः खलु भाग्यवंतः पुत्रहीनं कुलंचापि म्हाका पुराजन निंदी करताची कुलहीन है पुत्रहीन है कुल हे उपयोग ना हे कुल म्हणून निंदी करताच म्हाका पळय आयचे दिवस हांव कसन पाप केला तो म्हणता सुपुत्रवंतः खलु भाग्यवंतः ह्यपुत्रवंतः खलु भाग्यहीनाः कोणा श्रेष्ठ पुत्र संतान आसकी तांणी भाग्यवंत कोणा पुत्र संतान ना तांणी भाग्यहीन म्हणून म्हणताना म्हाका दायनी पळय मिगेल पाप इतलास की म्हणून म्हळ्यार म्हाका एक चलये चेडू वरकेन दायनी म्हणून म्हणता संतान दायनी म्हाका यज्ञम इति राज स उपायो महाप्राज्ञ पुत्र लाभे द्विजोत्तम कसन करचे सांग म्हाका एक संतान दावका उपाय तू सांग म्हणून म्हणता त्या कालाक बृहस्पत्याचार्य म्हणताची यज्ञम करून नृपश्रेष्ठ यज्ञ करी यज्ञ केल्यार तुका श्रेष्ठ संतान जाता हाणे यज्ञ करचे आरंभ केले यज्ञ कोरका म्हणता खंयची स्थळार यज्ञ कोरका ते भूशोधन कोरका भूशोधन करता म्हणताना कसन मेळ्ळे पळया हागेले सत्संकल्पाक कसन प्राप्त जाता सहस्रपत्रम राजेंद्र किमिदम विस्मयाकुलः 1000 पाकळे असील तसले एक पद्म कमला फूल 1000 पाकळी भूशोधन करता म्हणता भूगर्भांतू ताका मेळता तो एक एक पाकळी काण पळयत काय विस्तीर्ण पत्रेषु रमाकृतिं शुभां दृष्ट्वा च संतोषमना बभूवः एक एक पाकळी काण पळयता तांतू साक्षात रमादेवी लक्ष्मीची थंय दिसता हाका सान रूपारी त्या पाकळी काण पळयता पद्मगर्भ दावन पद्म संजाता दावन आयल्या ती आश्चर्य जाता हाका हे पद्मांत मेळ्ळेले हे चरडाक कसन करचें म्हण आलोचन जाली ताका कन्यां कुमारीं कुसुमाभनेत्रां कितें म्हळ्यार हे अयोनिजा योनींत आयिल्ले न्हय हे मुखारी हाका वारडीक करचें हे पुरा जबाबदार मिगेल वयर पडता हे चरडाक घेवका की सोडका कसन कळ्ळी ताका हे चिंत येत म्हणतनाची संशय येत म्हणतनाची उवाच आकाशगावाणी पुत्रीयं तव पुण्यदा आकाशवाणी जाली काय अशरीरवाणी जाली काय कसन अशरीरवाणी पळय हे चरडाक सोणू का पुण्यदा तुक पुण्य दिवची तसले तुगेल कुलाक कीर्ती हाडची तसले हे चलिये चरडू हे स्वीकार करी चिंती कोरनु का हंग सोणू का ताम कन्यां प्रतिगृह्याशु स्वभार्यां प्रत्युवाच आकाशवाणी जाल्ले म्हणून घेवन कळ्ळी ताका पळय आकाशवाणी म्हणून म्हणताच आम्यात अशरीरवाणी म्हणून घेवन शास्त्रांत पुराणांत आनी पुराय येता अच्युत मामा कोणगे निमगेले काय ह्या अशरीरवाणी आत्त कसले आमकां आयकना म्हणून आतां आमकां कोणाक आयकत अशरीरवाणी ना आयकना आत्त कसले आयकना म्हणून निमगेले काय तांणी म्हणलें केदन आकाशवाणी आयली पळय आमगेल्यान तूं तेदन अशरीरवाणी आयकूच पुरा जना राबले आकाशवाणी आयली तक्षण आकाशवाणी अशरीरवाणी म्हळ्यार भद म्हळ्यार कसं नर तूं अंतरवाणी इंट्युशन म्हणटाचे आमकां भितरी ते एक सांगता आमकां पळय अशी दात्ता म्हणून केलो पण आमी ताजे आधारार निर्णय घेताचे फाल्यां हें काम करता की नाका भितर म्हाका अंतसाक्षी सांगतास वय म्हणल्यार हांव करता त्याची अशरीरवाणी फुडें आकाशवाणी जात तशिल्लें जाल्यार आत्तां जायना आत्तां अंतरवाणीची आमगेले भितर वयले अंतसाक्षी कसन सांगता आमकां हें कार्य करी म्हणून तें सांगतास वय म्हणल्यार आमी करताच ना म्हणल्यार करनाच कोणें सांगल्यार वर केना आमगेले भितर वयले अंतरसाक्षी आसता त्या सांगता आमकां अशी अशरीरवाणी जाल्यार तूं घ्या म्हणून घेवन घेता आनी त्या चारडाक काण घेवन बायले दिता आनी सांगता काय धरणी देवी
आकाशरायाला बायला तिक देऊन सांगतं काही पळ्या संवर्धस्व वराम पुत्रीम यथा गर्भगताम तव तुगेला गर्भा आमक संतती ना कशी आत्तेक संतती मेळला अयोनिजा है तुगेला गर्भ अंत दाल्लेल चरडा म्हणके है तू चरडा वाड्डई तशी पळोवंक घे म्हणून घेऊन त्या चरडाक दिता कन्यागमन पुण्येन सा देवी गर्भमाददे पळया त्या कन्या खंची क्षणाक आयली ताका घराक एक लक्ष्मीला आगमन दाव का म्हणून म्हणतात खंची क्षणाक त्या लक्ष्मीला आगमन दाल्ल्या हिन गर्भधारण केलं काही पळया गर्भधारण केलं काही कन्यागमन पुण्येन कन्या आईल पुण्य प्रभावानं हिक गर्भधारण झाल्या गर्भ आनंद झाले काही आकाशरायाक पळया हाव संतती कतीर संतती दावका म्हणून घेऊन इथलं निमून घेतल्या ह्या एक कन्येने येऊच्या वचून आता गर्भधारण केले मी गेलं बाईले ना म्हणून घेऊन आनंद झाले ताका आणि मुकारी अत्यंत श्रेष्ठ समयाचेरी म्हणतात कन्यामासांतु शुक्ल पक्षाचे दशमी रोहिणी नक्षत्राक एक श्रेष्ठ पुत्र संतानदाता ताका वसुदाना म्हणून नामकरण केलं काही आनंद इतलं झाले की म्हणून म्हणारे हक्का आकाशरायाक तागेले श्वेतछत्र एक सोणू विनातौ छत्र चामरो सर्वस्व वरकेन दान केलं काही पळय आता ब्राह्मणांक सांगची तात्पर्य पुरा दान करून हा खाली बसलो म्हणून अर्थ नाही तिथलं दान केलंय म्हणून लेक्का बशी चढ दान केलं का इतलं दान केले निमित्तानाची पुरा ब्राह्मणान म्हणले काय पळय हाण दावच्या वचून आमक इतलं पुरा भरपूर दान मिळलंय स्वर्ण रत्न मुत्तू पुरा मिळलंय ताकाची हक्क वसुदाना म्हणून नाव किती मला हाण दाल्लेल्या निमित्तानं वसू मला संपत्त पुरा रायान दान केलंय ताका हक्क वसुदाना म्हणून नामकरण एक तिथलं मात्र नाही मुकारी हे चरड वरकेना तुगेला म्हण केची वसू संपत्त दान कोर्चित असेल राय दव ताका हक्क वसुदाना म्हणून नामकरण केलंय त्या पुरा ब्राह्मणान हिक्का आता अयोनिजा चरडो दाला तिक कसं नामकरण कोरचे म्हणून निमगेल काय ब्राह्मणान म्हणलं काही पळया ती खंचान आयली पद्मोदराम पद्मगर्भाम पद्मजाताम वराननाम ती आयली पद्मोदरा पद्माचाना आयली कमलाचाना आयली त्याची गर्भदावनू आयली पद्मगर्भा ती पद्माननाम तिथलं मात्र नाही तिकल दोळ वरकेन पद्मा म्हणकेची म्हणतात तिक पद्मावती म्हणून नाव दवरा पद्माया अवतारत्वात राजा पद्मावती तिच्या पद्मावती म्हणून नामकरण केलं तिका अशी हानी वाढतसाची पद्मावती का यौवन आयल्या पळया पद्मावती है रान्ना कसल्या आयल्या म्हणून म्हणच्या कोण ती म्हणच्या कितलं काणी सांगल्या एवं काले गते तस्मिन् सा बाला यौवनंगता यौवन प्राय आयली लग्न कोरका आता पद्मावती का कसन कोरच्या इथे चिंताग्निमग्नो भूत पुत्रीं यौवनमागताम आकाशरायाक चिंते सुर झाल्या ही कथ अयोनिजाही तसले पुरुषाक अयोनिज पुरुषाक सोदून वारडी कोरका वनम जगाम पुष्पार्थम कन्या कमललोचना ही एक दिवस ही गेल सखींकनी पुरा आपण घेऊन ते पुष्पोद्यानाक फूल काढका म्हणून घेऊन आयले त्या कालाक तदा गतो नारदस्तु वृद्धो भूत्वा जटाधरः नारद आगमन झालं काही पळय आता हे पुष्पोद्यानांत नारद जटाधारी जाऊन ब्राह्मण वेषा राहिले येऊन घेऊन म्हणले काही आईल तक्षणच हंक पुरा पडून आश्चर्य झाले हो कोण आता असल संदर्भ अंगायला आहे रान्नाक कोसौ भयंकरो बाला कथमत्र विचार्यताम पद्मावतीन म्हणले काही ती गेलं सखी का पळय हो कोण की आईला कोण म्हणून निमगे हक्का म्हणून घेऊन त्यांनी पुरा आईला निमगेल काही कोण तू म्हणून घेऊन नारद म्हणता अहम कुलगुरु साक्षात युष्माकं वरयोषिताम नारद आईल तक्षण पद्मावतीक म्हणले काही हाव तुगेल कुलगुरु म्हणून म्हणले काही ही का आश्चर्य झालं मग तुगेल तसल कुलगुरु हाव केत नाही पळय नी मग कोण तू कशी मग कुलगुरु नारदान सांगेल अभिप्राय कसा नाही म्हणणार तुगेल तसल श्रेष्ठ स्त्रियांक हाव कुलगुरु म्हणल्यार हात पळोवन घेऊन भविष्य सांगतलो म्हणून तीन कसं लक्ष साक्षात कुलगुरु म्हणलेकल्या एक पण दोग जन बाबा आईल्या तिन्ही व्यक्ती कोणकी एकला ना ताण त्या दोग जन बाबावाल्यांत एकला निमगेल काही भावाक हो कोण लागी राबिलो ताण म्हणले काही हो मी गेल दूर संबंधी म्हणून म्हणले काही दूर संबंधी म्हणले कशी म्हणून मी गेल मी गेल अण्णा म्हणून म्हणले अरे तू अण्ण म्हणता दूर संबंधी कशी तो अण्णा दलारी दूर संबंधी कसल्या म्हणून मला रे मी गेला अण्णाक 10 चरडू तो एक्काचो हाव धांचो मध्य 8 जन असाची ताका तो दूर संबंधी अशी साक्षात कुलगुरु साक्षात हाव साक्षात कुलगुरु म्हणले तक्षण ही एक पंता दिग्भ्रांत झाली मी गेल कुलगुरु कोणी अशी नाच मग अभिप्राय कसा नाही तू गेल तसल श्रेष्ठ स्त्रियांक हाव हात पळोवन घेऊन भविष्य सांगचे तसल गुरु हावा म्हणून घेऊन तुगेला हात दाखई म्हणून म्हणाल नारद हाव सांगता तुगेल भविष्य सांगता हस्तम दर्शय बाले त्वं लक्षणं प्रवदामि ते तुगेला हात दाखई
त्या सामुद्रिक शास्त्र त्या लक्षण पळोवन हांव सांगता तुगेल्या मुखार कसन जाता म्हण. हिक भंय जाले दिवच्याक. हो कोणकी आयला हात पळोवन सांगता म्हण म्हणटा कसन करचें. तू दी विधी विद्धित्वम पितृतुल्यम. हांव तुगेल्या बापसूल म्हणके म्हणल्या का हात दी म्हण म्हणता ती दिता. पतिर्भवती धर्मज्ञे त्रिलोकेशो रमापती. हात पळोवन सांगले काय पळा त्रैलोक्याधिपती नारायणूच तुगेल बामूण जाता म्हण म्हणले काय चिंती करू नका म्हणून घेऊन नारदाने हे भविष्यवाणी केले. आणि थंच्यान तो नारद वरकेन थंच्यान अंतर्धान जालो. गमनम करिराजस्य सदृशम ते वरानने पूर्वार्जितेन पुण्येन लभ्यते सकलम शुभे. नारद म्हणता पळे हे पूर्वार्जित पुण्यानं चितूक असल एक श्रेष्ठ नारायणूची त्रैलोक्याधिपती तो चितूक बामूण जाऊन मिळता. आज ते करी राजकोणास गजेंद्रानं त्या दाखवून दिला हंकात. थई हो हंगाईला श्रीनिवासो इति संभाष्यतां देवीं देवर्षि पद्मसंभवाम अंतर्धे नारदस्तु सर्वसां पुरतो मुनिः. हे कड नारद वरकेन अंतर्धान जालो. हंग कसन जाले त्या गजेंद्रानं श्रीनिवासाक पद्मावती खंय आस म्हणून दाखवून दिवन त्या गजेंद्र वरकेन अंतर्धान जाले. हे पुरा गजेंद्रान आयिल्ले आणि गजेंद्रानं त्या सोंडील उक कोळण घेऊन नमस्कार कोरून घेऊन अंतर्धान दाल्लेले श्रीनिवासाक हे पुरा केल्लेले हानी मागशी एक रुका मागशी राबून घेऊन पद्मावती आणि तिगेल पुरा सखी हानी पुरा राबून हे पुरा पळेतच आज काही. करींद्र संगेन समागतो हरिः तुरंगमास्ताय वरांगनानाम. हे पुरा पळेतसाची पुरुषेण समायुक्त मन्मथाकार तेजसा. मागशी राबून पळेतसाच्यानी श्रीनिवास आयला. त्या करीराज येऊन चमकला. श्रीनिवासाकदलरी पद्मावती आणि तिगल सखी पुराजन दिसले. हानी पळेतसाची कोयमत्र वरारोहे सखे कमललोचने. पद्मावती म्हणत काय तिगल सखी का हो कोण हो हंगाइल्लो कशी असतो. कोसौ किरात रूपी च दृष्टो न दृष्टो भविता पुरा. असल मन्मथा म्हणके असो हो हक्क येदोळ आम्ही हंग खई है प्रदेशांत खई पळे नी. हो कोण मोचू निंबून या म्हणून म्हणले काय पद्मावतीनं तिगल सखी का. तू रगोपरी संस्थाय घोड्यावैर बैसून आयला. अत्यंत सुंदर स्फुरद रूप गेले. उवाच मंदम वचनम सखीनामग्रतोद्विचाः. पद्मावती तिगेल सखींकनी पूरा घेऊन आयली. पृच्छन्तु तस्य वृत्तान्तं पितृमांश्च सबांधवान्. तागेल मागशी बॅकग्राऊंड कसन म्हणून निमून घ्या म्हणून म्हणले काय पद्मावतीनं तिगेल सखींकनी पूरा कसले आयला तो तागेल बॅकग्राऊंड कसने कुल कसने गोत्र कसने पूरा निमून घ्या म्हणून घेऊन. न संति पुरुषा ह्यत्र गच्छ गच्छेति च ब्रुवन्. आयले हन्नी आगतं पुरुषं दृष्ट्वा कोसि कोसीति च ब्रुवन्. तक समजा श्रीनिवास वरकेन लागलागी आईल काय हंगे लागलागीच आईल तक्षण आणि पुरा म्हणले काय कोण तू हंगायला हंग पळाय हंग पुरुषान पुरा भोंचित असल स्थळ नाही है वस म्हणून म्हणले काय. न संति पुरुषा ह्यत्र गच्छ गच्छेति च ब्रुवन्. श्रीनिवासान म्हणले काय भिऊ नकाचे वय पुरुषान भोंचे जाग नाही दला हा हंगा एक कार्यनिमित्त दावून आयला. अस्ति कार्यं वरारोहा राजपुत्र्या समीपके. राजपुत्री कोण असा आकाशरायाल धुव तिगेले मग थोडे काम असं म्हणून म्हणाल काय. पद्मावती ही म्हणून गोतना तिगेले मग थोडे काम असं म्हणून म्हणाल काय. त्या पुरा सखीना पुरा म्हणले काय पद्मावती फ्रेंड्स कोण असतात त्यांनी म्हणले काय किम कार्यम वद शीघ्रेण यत्ते मनसी वर्तते. तिगेले कसन काम तुका कोण तुवा पते वासश्च किन नाम खाते माता च कफ पिता. आन कोण तुगेला आम कोण तुगेल गोत्र कोण तिगेले कसन काम आणि पुरा निमगेल काय. तो म्हणता कन्यावेक्षा मुख्य कार्यम. मग काम आशय कसं म्हणा चल्ली सोद्दीतच हवं. चल्ली सोद्दूच का तिरा आयला मग राजपुत्री कोण असा तिगलोटोची वारडी करून घेऊ का ती सोदून घेऊन आयला हवा म्हणून म्हणाल काय. कन्या वेक्षा मुख्य कार्यम तिथलं मात्र नाही. तो म्हणता जनको वसुदेवश्च पळ मिगेला आणू निमगेलेलं इंट्रोडक्शन ना तू इंट्रोड्यूस करून घे म्हणून म्हणल्या. तो म्हणता मिगेला आणू जन वसुदेव ते मिगेला आवसो देवकी मक्का हाव 8वे संताना 7 जन असिले 6 जन तांतु संतान गेले. मिगल अण्णा बलरामु बहिणी सुभद्रा पार्थो मे श्यालकः देव्यः पांडवाः मम बांधवाः. पांडव पूरा मिगल बंधू माका संबंधित असतात त्यांनी पूरा कहाणी सांगले पळया. आम्ही केलव जना कसं नाही तुगेल नाव कसं नाही म्हणून निमगेल म्हणून झालं रे पूरा हिस्ट्री सांगतो तशी हाका तू कोणा म्हणून निमगेलेला खय असतो तू म्हणून निमगेलेला पूरा हिस्ट्री सांगले काय श्रीनिवासान.